ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या जन्मकथेचा दुसरा भाग. तर श्रोते हो, आपण मागच्या भागात ऐकल्याप्रमाणे आपली जुन्या गावांची नावं नवीन वस्त्यांना देण्याची पद्धत जुन्या काळापासूनच अस्तित्वात आली आहेत हे लक्षात येतं. तर्कबुद्धीनं विचार केला तर दादर हे नावही तसंच आलं असावं हे आपल्याला कळेल. असं म्हणण्याचं कारण असं की केळवे, माहीम, पालघर परिसरात दादरपाडा नावाचा एक भाग आहे. त्या दादरपाड्याचं स्थान मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे. किनारपट्टीवर वर उत्तरेला तिथल्या माहीमचा समुद्र किनारा आणि दक्षिणेला केळव्याचा किनारा, याच्या ठीक मध्ये समुद्राची एक लहानशी खाडी आत येते. ज्या खाडीच्या किनाऱ्यावरच दादरपाडा वसलेला आहे आणि या खाडीला दादरपाडा खाडी असं नाव आहे. इथून नजीकच मांगेलवाडा आहे आणि मांगेलवाड्यापासून थोड्या अंतरावरच खालच्या बाजूला शीतळा देवीचं मंदिर आहे. दादरपाडा माहीम आणि केळवा या दोन ठिकाणच्या सीमेवर आहे. नेमकी अशीच भौगोलिक ठेवण आणि हीच वैशिष्ट्य मुंबई माहीमच्या परिसरात असलेल्या दादरमध्ये दिसतात आणि म्हणून मग याच परिसरात कुठेतरी मुंबईतलं मूळ दादर असावं या तर्काला पुष्टी मिळते. हा तर्क अजून थोडा पुढे ताणला असता केळवे माहीम मधल्या दादरपाडा भागातले काही लोक राजा बिंबाच्या काळात त्याच्या बरोबर आले असावेत आणि त्यांनी या माहीम बेटाच्या दक्षिण टोकावर वस्ती केली असावी असं लक्षात येतं. जवळच असलेला माहीमचा समुद्र किनारा, लागूनच असलेली माहीम आणि वरळी बेटांच्या मधली खाडी आणि त्याच्या नजीकच असलेलं शीतळा देवीचं मंदिर आणि माहीममध्ये असलेला मांगेलवाडा, ज्याचं आत्ताचं नाव मांगेलवाडी असं आहे. ही सगळी रचना पाहिली तर त्यांना या भागाचं आपल्या मूळ स्थानाशी असलेलं साम्य दिसलं असावं आणि मग आपल्या इथल्या वस्तीला दादरपाडा असं आपल्या जुन्या वस्तीचं नाव दिलं असावं हे आपल्याला सहज कळतं. काळाच्या ओघात त्या नावातला पाडा गळून आजचं दादर झालं असावं. आता या वस्तीचं नेमकं आजचं ठिकाण सांगायचं झालं तर कबूतरखाना ते पोर्तुगीज चर्च आणि तिथून कीर्ती महाविद्यालयाच्या किनारपट्टीच्या आसपासचा किंवा त्या दरम्यानचा हा भाग असावा. इथून अगदी जवळच म्हणजे सुमारे 1000 वर्षांचा इतिहास असणारं प्रभादेवीचं स्थान आहे आणि याच परिसरात पोर्तुगीज चर्चही आहे. स्मशानभूमीही जवळच्या समुद्र किनाऱ्यावर आहे. देवालयांचं किंवा स्मशानाचं स्थान वस्तीपासून काहीसं दूर गावाच्या सीमांवर असतं. हा भाग आपण लक्षात घेतला तर इथे माहीमची सीमा संपत असावी आणि त्याच्या आसपासच बिंबाच्या काळात नवा दादरपाडा वसला असावा असा अंदाज करता येतो. 21व्या शतकातही हा परिसर आपलं मूळ म्हणजेच जुनं स्वरूप टिकवून ठेवण्यात बराचसा यशस्वी झालाय असं आज या भागाकडे पाहताना आपल्या लक्षात येतं. पूर्वी हा मुख्य माहीम बेटाचाच एक भाग असल्यामुळे त्याला स्वतंत्र असं अस्तित्व नसावं. आता आपण आजच्या कबूतरखान्यापासून एक एक खूण तपासत दादर पश्चिमचा शोध घेऊयात. पहिली ठळक खूण म्हणजे रस्ता. दादर स्टेशन नजीकच्या फुलबाजारातून एक रस्ता येऊन कबूतरखान्याला मिळतो. या रस्त्याचं आजचं नाव MC जावळे रोड. हा मूळचा दादर मेन रोड. रेल्वे मार्ग सुरू होण्यापूर्वी हा रस्ता पूर्वेकडील परळच्या हिंदमाता नाक्यापासून सुरू होऊन तो कबूतरखान्यापर्यंत येत असे. हा रस्ता रेल्वे मार्ग ज्या ठिकाणी ओलांडत असे
त्या ठिकाणी असलेल्या जुन्या फाटकाच्या खुणा आजही दिसून येतात. या रस्त्याचं आजचं नाव दादासाहेब फाळके रोड. हा रस्ता आपल्या नावात दादर हे नाव धारण करून कबूतरखान्यापर्यंत येत असे. याचाच अर्थ तो दादर या गावाकडे जाणारा असून ते गाव या रस्त्याच्या पश्चिम टोकावर असणाऱ्या कबूतरखान्याच्या जवळ असलेल्या भवानी शंकर रोड आणि एस के बोले रोड ह्यामधील वस्ती, त्याचप्रमाणे आगर बाजार ते समुद्र किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या पट्टीत मूळचं दादर होतं असं म्हणता येईल. या शक्यतेला बळ देणारी दुसरी खूण म्हणजे ह्या रस्त्याच्या दुतर्फा असलेला बाजार. मधल्या रेल्वे लाईनमुळे आज 2 भागात विभागला गेलेला हा रस्ता त्या काळी परळहून दादरला येण्यासाठी एकमेव रस्ता होता. लोकांच्या वहिवाटीचा हा प्रमुख रस्ता असल्यामुळे ह्या रस्त्यावर बाजार वसला असावा. जावळे रोडवर भरणारा आजचा बाजार ही त्या काळचीच खूण आहे. काही वर्षांपूर्वी सिनेमाच्या स्टुडिओजनी व्यापलेली ह्या रस्त्याची पूर्वेकडली बाजू आज कपड्यांच्या ठोक बाजाराने भरली आहे. रस्त्याच्या पश्चिमेच्या बाजूला असलेल्या दुकानांपासून ते अगदी फेरीवाल्यांपर्यंत हवे ते जिन्नस विकत मिळतात. पश्चिमेकडच्या बाजूचा बाजार तर अगदी गावचा आठवडी बाजार असावा तशाच पद्धतीचा दिसतो. लोकवस्ती असते तिथे बाजार असतो हे लक्षात घेतलं तर मूळचा दादरपाडा इथंच कुठंतरी असावा. वस्ती वाढत गेली तशी याच्या आजूबाजूला जोशीवाडी, पाटीलवाडी, धुरुवाडी अशा वाड्या वसत गेल्या असाव्यात. मूळचा दादरपाडा किंवा आजचं दादर कबूतरखान्याच्या आसपासच होतं ह्याची आणखी एक खूण इथल्या दादर रेल्वे स्टेशनच्या नावातही मिळते. रेल्वे स्टेशनांना नावं देण्याची रेल्वे खात्याची विशिष्ट पद्धत लक्षात घेतली तर दादर आत्ता सांगितलेल्या ठिकाणीच होतं ह्या अनुमानाला पुष्टी मिळते. रेल्वेच्या व्यवस्थेनुसार स्थानक जर ऐन गावातच असेल तर त्या स्थानकाला त्या गावाचं नाव दिलं जातं. उदाहरणार्थ विलेपार्ले, अंधेरी, ठाणे, भायखळा इत्यादी इत्यादी. जर रेल्वे स्थानक नजीकच्या गावापासून दूर असेल तर त्या स्थानकाला नाव देताना त्या गावाचं आणि त्याच्याबरोबर रोड असं लिहिण्याची रेल्वेची व्यवस्था आहे. उदाहरणार्थ माटुंगा रोड स्थानक. मुख्य माटुंगा गाव आहे पूर्व दिशेला. मध्य रेल्वेवर माटुंगा याच नावाचं स्थानकही आहे कारण ते माटुंगा गावातच उभं आहे. परंतु त्या स्थानकाला समांतर असलेल्या पश्चिम रेल्वेवरच्या स्थानकाचं नाव मात्र आहे माटुंगा रोड. याचाच अर्थ असा की ह्या स्थानकावर उतरून काही अंतर चालत गेल्यावर माटुंगा गावात जाता येतं. दादरच्या बाबतीत बोलायचं झालं तर पश्चिम आणि मध्य रेल्वेवरच्या दोन्ही स्थानकांचं नाव मात्र आहे दादर, ज्याचा सरळ सरळ अर्थ होतो की ही स्थानकं दादर गावाच्या कुशीतच वसलेली आहेत आणि गाव अगोदर सांगितल्याप्रमाणे कबूतरखान्याच्या आसपासच आहे किंवा होतं या अनुमानाला दुजोराच मिळतो. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात